गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आपण लास्ट लेक्चरला सुरू केलेला आहे टॉपिक एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम. आणि लास्ट लेक्चरला आपण त्याचं इंट्रोडक्शन विथ काही क्वेश्चन पाहिलेले आहेत. आता आपण हा टॉपिक टोटली थिअरॉटिकल आहे, त्याच्यामुळं याचं रिटर्न काही कन्सेप्ट नाही आहे. प्रत्येक कन्सेप्ट समजून सांगतो, फक्त पद्धतशीरित्या ऐकायचं आहे. तर आता आपण जाऊ त्या टॉपिकमध्ये. एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीममध्ये पहिलाच पॉईंट येतो. तर काय होतं बघा, एनर्जी कशा प्रकारे फ्लो होते, कोणाकडून कशी फ्लो होते, या बाबतीत आपल्याला या टॉपिकमध्ये चर्चा करायची आहे. कशा प्रकारे ट्रान्सफर केली जाते एनर्जी, या अनुषंगाने आपल्याला सर्व चर्चा करायच्या आहेत. तर आपण ऑलरेडी पाहिलेले आहे, प्लांटचं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं जातं अकॉर्डिंग टू देअर मोड ऑफ न्यूट्रिशन. बरोबर ना? म्हणजे ते कुठल्या पद्धतीनं आहार घेतात किंवा अन्न घेतात, ग्रहण करतात, या बेसवरती सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे. वी हॅव ऑलरेडी लर्न, ह्या गोष्टी ऑलरेडी आपण शिकलेल्या आहेत. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे पोषण तत्व कशी घेतात त्या माध्यमातनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिला आहे प्रोड्युसर. प्रोड्युसर म्हणजे जो तयार करणारा आहे. जस्ट लाईक प्लांट, ग्रास, ऑल plants, that means small plant, big plant, all these are the producer. Then consumer, so consumer म्हणजे ग्राहक, जो त्या प्लांट्स वरती डिपेंड्स आहे, दॅट इज कॉल्ड एज कंझ्युमर. देन सॅप्रोफाइट. सॅप्रोफाइट मीन्स द डिके फूड, डिके एनिमल्स, डिके प्लांट्स. The microbes which is completely depends upon this factor. असे जंतू जे कुजलेल्या अन्नपदार्थावरती, कुजलेल्या प्लांट्सवरती, कुजलेल्या ॲनिमल्सवरती जगतात, तर त्याला सॅप्रोफाइट म्हणायचं. त्याचबरोबर डिकम्पोजर म्हणजे कुजविणारे. सो ऑल दीज आर इन्क्ल्यूड्स इन दिस. म्हणजे हे सगळे मोड ऑफ न्यूट्रिशन आहेत. म्हणजे काही फक्त तयार करतात, काही त्याला खातात, काही मेलेल्यांवरती जगतात, तर काही तुकडे करत असताना म्हणजे डिकम्पोज करत असताना जगतात. म्हणजे मेलेल्यांचे जेव्हा डिकम्पोजिशन केलं जातं त्यावेळेस ते जगत असतात. तर अशा प्रकारचं म्हणजे बघा, प्लांट, एव्हरी प्लांट इज अ प्रोड्युसर. देन त्या प्लांटला जो खातो, तो म्हणजे त्याच्याकडनं जे काही मटेरियल घेतो, तर त्याला म्हणायचं कंझ्युमर. वी आर द कंझ्युमर. ॲनिमल्स आर द कंझ्युमर बिकॉज ॲनिमल्स इट इज गिवन फ्रॉम. आता याचं सुद्धा काही क्लासिफिकेशन केलेलं आहे. कोण कसं डाएट घेतं, कोणाचा डाएट कसा आहे. फॉर एक्झाम्पल, वी आर द कार्निव्होरस, वी आर द हर्बिव्होरस, आर वी आर द ओमनिव्होरस ऑल्सो. जे मांस खातात, फक्त मांसावरती डिपेंड आहेत, इतर प्राण्यांचं मांस खातात, मारून खातात, दॅट इज कॉल्ड एज कार्निव्होरस. फक्त प्लांट्सवरती डिपेंड असतात, दॅट इज कॉल्ड एज हर्बिव्होरस. प्लांट्सलाही म्हणजे प्लांट्सकडनं मिळणारे पण काही फूड मटेरियल घेतात, ॲनिमल्सकडनं मिळणारे काही फूड मटेरियल घेतात, किंवा ॲनिमलचं मांस खातात, प्लांट्सकडनं मिळणारं काही फूड मटेरियल घेतात, दॅट इज कॉल्ड एज ओमनिव्होरस. तर हे सगळं त्या मोड ऑफ न्यूट्रिशनच्या बेसवरती क्लासिफाय केलेलं आहे. आणि मग त्याच्या व्हेरियस लेवल्स तयार केल्या आहेत इन इकोसिस्टीम. देर आर द व्हेरियस ट्रॉपिक लेवल ऑफ इकोसिस्टीम अराउंड यू आर गिवन बिलो. आपल्याकडे टेक्स्टबुकमध्ये अशा काही ट्रॉफिक लेवल दिलेल्या आहेत, स्तर आहेत, ते पातळ्या आहेत. ही पहिली प्रोड्युसर आहे पहिली. त्याच्यानंतर सेकंडरी कंझ्युमर म्हणजे जो प्रोड्यूस करतो, जो तयार करतो, दॅट इज अ प्रायमरी कंझ्युमर. किंवा प्रोड्यूस केलेल्या प्रॉडक्टवरती डिपेंड राहतो प्रायमरी कंझ्युमर.
जे प्रायमरी कंझ्युमरला खातो किंवा जे प्रोड्यूस केलेल्यांना खातो त्याच्यावरती जगतो त्याला सेकंडरी कंझ्युमर. त्याच्यानंतर अपेक्स कंझ्युमर किंवा टॉप कंझ्युमर की त्याला कार्निव्होरस म्हणायचं, आणि ओमनिव्होरस जे दोघांवरती डिपेंड्स असतात. तर अशा प्रकारचे स्तर त्या ठिकाणी, लेव्हल त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा प्रायमरी कंझ्युमर आहे. प्रायमरी कंझ्युमर दॅट इज कॉल्ड एज हर्बिव्होरस. Herbivores are the animal, it is completely depends upon producer, not for consumer. Primary consumer is a consumer. Primary consumer is a consumer. It is completely depends upon producer. Producer म्हणजे कोण, जो तयार करतो. म्हणजे जसं की ग्रास आहे, प्लांट्स आहे, हे सगळे फूड मटेरियल प्रिपेअर करतात. दॅट्स वाय दॅट इज कॉल्ड ॲज प्रोड्युसर. आणि आपण त्यांना खातो किंवा ॲनिमल्स त्यांना खातात, अदर ॲनिमल्स त्यांना खातात. देअरफॉर दॅट इज कॉल्ड ॲज, म्हणजे जे खाणारे आहेत त्याला म्हणायचं कंझ्युमर. आणि जो तयार करतो म्हणजे प्लांट्स उभे झाले, त्यांना पानं आली, त्यांना फुलं आली, त्यांना फळं आली. सो ऑल दीज आर द प्रोड्युसेस, म्हणजे म्हणून त्याला आपण प्रोड्यूस करतो. झाड उगलं, त्यांना फांद्या येतात, फांद्यांना पानं येतात, पानं कुणीतरी खातं. फुलं आल्यानंतर फुलं कुणीतरी खातं. फळं आल्यानंतर फळं कुणीतरी खातं. म्हणजे तो तयार करणारा आहे. देअरफॉर दॅट इज कॉल्ड ॲज प्रोड्युसर. आणि जे त्याला खातात त्याला म्हणायचं कंझ्युमर. मग प्रायमरी कंझ्युमर कोण आहेत? हार्बिव्होरस सगळे प्रायमरी कंझ्युमर आहेत. तर याच्यामध्ये कोण कोण येतं? ग्रासोपर. ग्रासोपर म्हणजे नाकतोडा, स्क्वेरल, खार, त्याच्यानंतर एलिफंट, हे सगळे काय आहेत? प्रायमरी कंझ्युमर आहेत. ते कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन ॲटोट्रोपस किंवा प्रोड्युसर. ॲटोट्रोपस म्हणजे स्वयंपोषी वनस्पती ज्या स्वतः फूड प्रिपेअर करतात त्याच्यावरती हे सगळे डिपेंड्स असतात. ग्रासोपर नाकतोडा, फूड म्हणजे प्लांट्स उगायला लागल्या की त्याचं बडिंग किंवा त्याचे लिव्स खातो. दॅट्स वाय दॅट इज कॉल्ड ॲज कंझ्युमर. त्याच्यानंतर खार हे झाडांवरती असणारे काही मटेरियल खाते. दॅट्स वाय दॅट इज कॉल्ड ॲज एलिफंट. तर हे सगळे फक्त झाडांवरती डिपेंड्स असतात, प्लांट्सवरती डिपेंड्स असतात. देअरफॉर दॅट इज कॉल्ड ॲज प्रायमरी कंझ्युमर. सगळ्यांना क्लिअर झालं की प्रायमरी कंझ्युमर जे ॲटोट्रोपसवरती डिपेंड्स असतात दॅट इज कॉल्ड ॲज प्रायमरी कंझ्युमर. आता बघायचं आपल्याला सेकंडरी कंझ्युमर. काय पाहायचं आपल्याला? सेकंडरी कंझ्युमर. व्हॉट इज अ सेकंडरी कंझ्युमर? जो प्रायमरी कंझ्युमरवरती डिपेंड्स असतो त्याला म्हणायचं सेकंडरी कंझ्युमर. सेकंडरी कंझ्युमर इज अ वन टाईप ऑफ कार्निव्होरस ॲनिमल्स. आता कार्निव्होरस म्हणजे फक्त लायन, टायगर, लेपर्ड, then wolf. It is also carnivorous, but there is a small scale animal is also called as carnivorous. Example पहा, frog है, bull है, fox है. So these are the secondary consumer and it is also called as carnivorous because frog is depends upon insect. Wool is also depends upon deer, then sugar cane, then small animals is also depends. Therefore, that is called as carnivorous. Fox, mice. Foxes depends upon sugarcane. Wool is dead animals, snakes, just like mouses. म्हणजे हे जे आहे उल म्हणजे कोण? घुबड. तर हे कशावरती डिपेंड्स आहेत? किड्या, मुंगी, आळ्या अशांना खातात. तर कोल्हा कशाला खातो? ऊस खातो. किंवा त्याच्यापेक्षा म्हणजे लहान जे कोणी आहेत त्याच्यापेक्षा जे लहान आहेत त्याच्यावरती खाऊन तो जगतो आणि तो कार्निव्होरस आहे. लक्षात येते का? तो कार्निव्होरस म्हणजे त्याच्यापेक्षा ऊस नाही खात. कोल्हा ऊस खातो असं म्हणतात, आता ॲक्च्युली खात नाही आहे, तर तो त्याच्यापेक्षा लहान प्राण्यांना खाऊन जगतो. दीज कंझ्युमर यूज ॲज अ हार्बिव्होरस ॲज देअर फूड. म्हणजे जे हार्बिव्होरसला खातात किंवा हार्बिव्होरस ॲनिमल्स आहेत ते त्यांचं फूड असतं. त्याच्यानंतर अपेक्स किंवा टॉप कंझ्युमर. अपेक्स किंवा टॉप कंझ्युमर याच्यामध्ये कोण येतं? टायगर, लॉयन. आता हे कोणाला खातात? हार्बिव्होरसला पण खातात आणि कार्निव्होरस ॲज द देअर फूड. म्हणजे जसं की डिअर आहे, जसं आहे रॅबिट,
यांना ते खाऊन जगतात. तर म्हणजे जे हर्बिव्होरसला खातात, जे कार्निव्होरसला खातात, कोणते सेकंडरी कंझ्युमर आणि प्रायमरी कंझ्युमर हे अपेक्स कंझ्युमरचं डाएट असतं किंवा फूड असतं. अँड नो अदर ॲनिमल्स फीड ऑन द टॉप कंझ्युमर. पण टॉप कंझ्युमरला दुसरा कुठलाही ॲनिमल खात नाही. लक्षात आलं का? प्रायमरी कंझ्युमर जे हर्बिव्होरसला खातो फक्त. सेकंडरी कंझ्युमर त्यांच्यापेक्षा स्मॉल ॲनिमल्सला खाऊन जगतो. अपेक्स कंझ्युमर किंवा टॉप कंझ्युमर आहे हे मात्र हर्बिव्होरसला पण खातात आणि सेकंडरी कंझ्युमरला पण खातात. म्हणजे प्रायमरी कंझ्युमरला आणि सेकंडरी कंझ्युमरला अपेक्स कंझ्युमर खातात. लक्षात येते का सगळ्यांना? आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे ओमनिव्होरस किंवा ओमनिव्होरस कंझ्युमर. ओमनिव्होरस कंझ्युमर दॅट इज अ ह्युमन किंवा बियर, इट फीड ऑन हर्बिव्होरस अँड कार्निव्होरस. जे ओमनिव्होरस कंझ्युमर आहेत ते हर्बिव्होरसला पण खातात आणि कार्निव्होरसला पण खातात, पण लॉयनला खात नाहीत. टॉप कंझ्युमरला कोणीही खात नाही. मुद्दा लक्षात घ्या, टॉप कंझ्युमर हे हार्बिव्होरस आणि म्हणजे प्रायमरी कंझ्युमर आणि सेकंडरी कंझ्युमरवरती डिपेंड्स असतात टॉप कंझ्युमर. तर ओमनिव्होरस हे प्रायमरी कंझ्युमरवरती डिपेंड्स आहेत आणि सेकंडरी कंझ्युमरवरती डिपेंड मे बी आहेत. कारण जर काही सेकंडरी कंझ्युमरमध्ये येणारे जर प्राणी जर हे खात असतील तर इट इज ऑल्सो डिपेंड्स अपॉन सेकंडरी कंझ्युमर्स. बट अपेक्स कंझ्युमरला कोणीही खात नाही. तर अशा प्रकारे याचं क्लासिफिकेशन या टॉपिकमध्ये केलेलं आहे. कळलं का? प्रायमरी कंझ्युमर म्हणजे जे हार्बिव्होरसला खाऊन जगतात, म्हणजे गवत वगैरे खातात, त्यांना प्रायमरी कंझ्युमर म्हणायचं. सेकंडरी कंझ्युमर हे स्मॉल इन्सेक्टला खाऊन जगतात, म्हणजे दे आर कार्निव्होरस, म्हणजे दुसऱ्यांचा जीव खातात, किंवा मारून खातात, म्हणून त्याला म्हणायचं सेकंडरी कंझ्युमर किंवा त्यालाच कार्निव्होरस. अपेक्स कंझ्युमर किंवा अपेक्स कार्निव्होरस हे हार्बिव्होरसला पण खातात, म्हणजे प्रायमरी कंझ्युमरला खातात आणि सेकंडरी कंझ्युमरला पण खातात, म्हणून त्याला म्हणायचं टॉप कार्निव्होरस. आणि ओमनिव्होरस हे हार्बिव्होरस, कार्निव्होरस एक्सेप्ट अपेक्स कार्निव्होरसला हे पण खातात, पण यांच्या डाएट्समध्ये खूप डिफरन्शिएशन येतं, म्हणून त्याला म्हणायचं ओमनिव्होरस. लक्षात आलं? किंवा ओमनिव्होर कंझ्युमर्स. सगळ्यांना कळले का बघा इथेपर्यंत? हा टॉपिक टोटली थिअरॉटिकल आहे. ओके. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक फूड वेब दिलेली आहे किंवा फूड चेन दिलेली आहे आणि त्या फूड वेबमध्ये एक चित्र रिप्रेझेंट केलं आहे, डायग्राम पिक्चोरियल फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेली आहे. तर बघा, सन पासून डिफरंट टाइप्स ऑफ ग्रास डेव्हलप होतात, ग्रास प्रोड्यूस होतात. त्या ग्रासला ग्रासोफर खातो, ग्रासोफरला फ्रॉग खातो, फ्रॉगला स्नेक खातो, स्नेकला ईगल खातो आणि ईगलचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर पुन्हा ते मायक्रो ऑर्गॅनिझमच्या फॉर्ममध्ये पुन्हा काय होते, यूज होतात इन द सॉइल. तर अशा प्रकारचं हे एक चक्र आहे, हे एक वेब आहे, हे एक नेटवर्क आहे. या नेटवर्कमध्ये एक दुसऱ्यावरती डिपेंड्स असतो. क्लिअर आहे का बघा? या नेटवर्कमध्ये एक दुसऱ्यावरती डिपेंड्स असतो. ऑल क्लिअर? शंका आहे काही? चला पुढे जाऊयात. बघा, चित्र पाहताय तुम्ही. कन्स्ट्रक्ट 4 चेन लाईक द वन शोन इन फिगर. अशा प्रकारच्या 4 चेन आहेत आता जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. या 4 चेन सारख्या आणखीन 4 चेन आहेत अशाच प्रकारच्या. इंटरॅक्शन्स गो ऑन कंटिन्युअसली बिटवीन प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स अँड सॅप्रोफाइट्स. इंटरॅक्शन असलं पाहिजे. जर इंटरॅक्शन नसेल तर या कुठल्याच गोष्टीला 0 वेटेज आहे. समजा आपण असं म्हणू की प्रोड्युसरने खूप सारं प्रोड्यूस केलं
पण त्याला कोणी खाल्लंच नाही, त्याचा कोणी यूज केलाच नाही, तर ती चेन त्याच ठिकाणी ब्रेक होते. कारण त्याच्यामुळे त्याची काही डेव्हलपमेंट होणार नाही. जे खाणार नाहीत त्यापासून ते मरतील. तर अशा प्रकारे याच्यामध्ये कुठली डेव्हलपमेंट होणार नाही. त्याच्यामुळे ही चेन चालली पाहिजे. प्रोड्युसरनी प्रोड्यूस केलं पाहिजे. कन्झ्युमरनी कन्झ्युम केलं पाहिजे. सॅप्रोफाईटनी त्याला डिकंपोज केलं पाहिजे किंवा त्यांना खाल्लं पाहिजे. दिस डेफिनेट सिक्वेन्सेस इन इंटरॅक्शन विच इज कॉल्ड ॲज फूड चेन. आणि ही जी सिक्वेन्स आहे, म्हणजे प्रोड्युसर प्रोड्यूस करतो, कन्झ्युमर कन्झ्युम करतो, सॅप्रोफाईट त्याला डिकंपोज करतात आणि मग पुन्हा ती सायकल पुन्हा सॉईलमध्ये जाते, पुन्हा प्लांट उगतात, त्याच्याकडनं पुन्हा ते कन्झ्युम करतात. ही अशा प्रकारची एक चेन तयार होते. ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4 or 5 or more लिंक्स. प्रत्येक चेनमध्ये 4 किंवा 5 किंवा त्याहीपेक्षा खूप मोठ्या मोठ्या लिंक आहेत. अँड इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ मेनी फूड चेन दॅट आर इंटरकनेक्टेड ॲट व्हेरियस लेवल. तर या फूड वेबमध्ये इकोसिस्टममध्ये अशा खूप साऱ्या इन्फिनाईट फूड चेन्स आहेत आणि ते कुठंतरी एकामेकाशी इंटरकनेक्ट आहेत. द फूड वेब इज फॉर्म. आणि अशा प्रकारच्या खूप साऱ्या फूड वेब आपल्याकडं आहेत. त्यात सर्वच्या सर्व आपल्या सिलेबसला नाहीत, पण काही प्रमाणात आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, तर अशा प्रकारचा हा कन्सेप्ट या ठिकाणी, म्हणजे खूप सारे आहे, हे जसं चित्र दाखवलेलं आहे अशा प्रकारच्या खूप साऱ्या फूड चेन आहेत ज्याचा इकोसिस्टीम सतत ऑपरेट करत असते किंवा इकोसिस्टीममध्ये ऑपरेट होत असते. ओके, सो दिस पार्ट इज इन आवर सिलेबस. आय होप आपल्याला या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि या व्हिडिओमध्ये आता सध्या आपण इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.